अथणी शहरातील पारशेट्टी गल्लीतील भीमाप्पा हुगार याची मुलगी सुजाताचा विवाह 5-6 वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील हारुगिरी येथील तेजू पवार याच्याशी झाला. तिचा नवरा सुरुवातीपासूनच भांडखोर आणि संशयखोर असल्याने तिचे तिच्याशी पटत नव्हते. दोघात वारंवार भांडणे होत होती. त्यांची भांडणे समाजातील लोकांनी आणि पै पाहुण्याने मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या नवऱ्याचा तिच्यावरील संशय काही कमी होत नव्हता. या कारणातून तो तिला मारहाण करत होता. दारूच्या नशेत तो हातात सापडेल त्या वस्तूने तो तिला मारत होता. तिच्या मारहाणीला कंटाळून सुजाता वर्षभरापूर्वी माहेरी आईकडे राहायला आली. त्यात तिच्या वडिलांचे निधन झाल्याने तिच्या आईला तिचाच आधार होता. वडिलांच्या निधनानंतर सुजाताने आपल्या माहेरचे घर आणि थोडीफार शेती आपल्या नावावर करून घेतली. आता गावातच ती नवीन घर बांधून राहू लागली. सुजाता सुंदर असल्याने तिचा पाय नकळतपणे घसरला. गावातच राहणाऱ्या कुमार हवालदार याच्याबरोबर तिची घसट वाढली. नवऱ्याला सोडून राहणारी बाई तिला कशाची गरज आहे हे कुमारने ओळखले. तो तिच्या मागे लागला. तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघेही एकांतात भेटून शरीर सुख घेऊ लागले. ऐन जवानीत मुसमुसलेल्या सुजाताची भरगच्च जवानी कुमार लुटू लागला होता. तो विवाहित आणि 2 मुलांचा बाप असला तरी सुजाताच्या प्रेमात तो अखंड बुडाला होता. ते दोघे चोरी चुपे शरीर सुख घेत होते. दोघांच्या विवाहबाह्य संबंधांची चर्चा गल्लीत आणि नातेवाईकांत होऊ लागली. परंतु सुजाताच्या घरच्या लोकांनी त्यांच्या या संबंधाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. जवान मुलगी कोणाचा तरी आसरा घेणारच असे तिच्या आईचे मत झाले होते. त्यामुळे कुमार बिनधास्तपणे तिच्या घरी ये-जा करत होता. तो सुजाताचा मनसोक्त उपभोग घेत होता. तीही त्याला काही सुद्धा कमी पडू देत नव्हती. पण तिला भोगता भोगता आता तो तिचा मालकच झाला होता. त्याची नजर आता तिच्या मालमत्तेवर पडली होती. सुजाताने तिच्या नावे घर आणि शेत केल्याचे त्याला माहीत असल्यामुळे तो तिला मी तुझ्याशी लग्न करतो, तुझा सांभाळ बायकोसारखा करतो असे म्हणत होता. तसेच तुझ्या नावे असलेली घर आणि शेती माझ्या नावावर कर, मी तुला काही अंतर देत नाही अशी गळ तो तिला घालू लागला. पण सुजाता काही दूधखोळी नव्हती. ती त्याला शरीरसुख देत असली तरी तो तिच्याशी लग्न करू शकत नाही हे तिला माहीत होते. कारण त्याला बायको व मुले आहेत. तो आपला वापर करून कधीही सोडून देईल याचा भरवसा नसल्यामुळे ती कुमारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. ती त्याला कामापुरतेच बोलावून घेत होते. इकडे कुमारच्या मनात तिची सगळी प्रॉपर्टी लुबाडण्याचा डाव असल्यामुळे तो शरीरसुख घेत असताना प्रॉपर्टीसाठी तिच्या मागे लागला होता. तिनेही त्याला तुला मी पाहिजे का माझी प्रॉपर्टी असे थेटच विचारलं. कात्रीत पकडलं. तुला माझी प्रॉपर्टी पाहिजे, तुझे माझ्यावर प्रेम नाही असेही ती त्याला म्हणल्यामुळे त्याला गप्प राहावे लागले. पण तो मनात डग धरून बसला होता. जी बाई नवऱ्याची झाली नाही ती माझी कशी होईल असा तो विचार करतच होता. तिचा फक्त त्या कामासाठी वापर करून घेतला तरी आपल्या हाताला काय लागणार असे तिच्या डोक्यात येत होते. तिला आपण नवऱ्यासारखे प्रेम देतो, तिला काय पाहिजे नको ते पाहतो, म्हणजे तिने आपल्या नावावर तिची प्रॉपर्टी करायला काय हरकत आहे असे त्याचे मत होते. तो तिला सारखा यासाठी म्हणत होता. पण तिने वेगळाच विचार केला असल्याने ती काही प्रियकर कुमारच्या नावावर आपली सर्व प्रॉपर्टी करायला तयार नसल्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. त्याने आता वेगळाच विचार केला. गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी त्याने तिला फोन करून बोलावून घेतले. तिला सायंकाळच्या वेळेस आपल्या गाडीवर बसून अथणीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका ऊसाच्या शेतात नेले. उभ्या पिकात ते दोघे शिरले. आतल्या बाजूला जागा करून त्यांनी वस्त्रे बाजूला केली. ऊसाच्या फडात तो तिच्यावर तुटून पडला. तिने त्याला ओढून घेतले. दोघांनी मनसोक्त कामक्रीडा केले. कामतृप्ती झाल्यानंतर तो बाजूला झाला. ती कपडे परिधान करू लागली. तेव्हा कपडे चढवत तो म्हणाला, सुजाता मी तुला पाहिजे तसे सुख देतो, आपण नवरा बायको सारखे राहूया, मी तुझ्याशी लग्न करतो, तुझी नावे असलेली शेती आणि घर माझ्या नावावर कर. त्याचे बोलणे ऐकत ते थोडा वेळ गप्प राहिले. तो जास्त दबाव टाकू लागला. तशी ती चिडली. तुला ज्या कामासाठी बोलवले ते झाले ना, उगीच माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नकोस, नवरा या जातीवर माझा विश्वास नाही असे म्हणत तिने त्याला धुडकावले. या कारणातून दोघात वाद झाला. वाद वाढतच गेला. तेव्हा त्याने तिला मारहाण करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु ती त्याला बाजूला ढकलून देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याला तिचा जास्तच राग आला.
त्याने आपल्या दोन्ही हाताने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून धरला. तिला जराही हलण्याची संधी दिली नाही. काही क्षणातच तिचा तडफडून मृत्यू झाला. तिच्या आपल्या हातून खून झाला आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तिथून काढता पाय घेतला. आपल्या दुचाकीवरून निघून गेला. इकडे संध्याकाळी बाहेर गेलेली सुजाता रात्री उशिरापर्यंत घराकडे परत आली नाही, म्हणून तिची वयोवृद्ध आई लीलावती हुगार हिने शेजारी पाजारांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 2-3 दिवस तिने आपल्या पै पाहुण्याच्या मदतीने तिचा शोध घेतला, परंतु तिचा काही शोध लागला नव्हता. तिचा मोबाईलही बंद लागत असल्यामुळे 3 दिवसांनी लीलावती हुगार यांनी आपली मुलगी सुजाता पवार वय 34 ही 5 मार्च 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. पोलिसही तिचा शोध घेत होते, परंतु तिचा काही शोध लागत नव्हता. पोलिसांचा शोध मोहिमेत स्वतः कुमार हवालदार हा फिरत होता. इकडे शहराबाहेर असणारा एक शेतकरी आपल्या शेतात 11 मार्च 2026 रोजी गेला असता त्याला उसाच्या फडातून दुर्गंधी येऊ लागली. त्याने फडात जाऊन बघितले असता एका महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसले. त्या महिलेच्या गळ्याभोवती तिची ओढणी होती. बहुधा त्याच ओढणीने तिला मारून टाकले असावे असा तर्क करून त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी झाली. त्यातीलच एकाने त्या महिलेला ओळखले. ती मयत महिला अथनी शहरातील पारशेट्टी गल्लीतील सुजाता पवार असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. घटनास्थळी मयत सुजाता पवार हिच्या आईलाही बोलावून घेण्यात आले. तिनेही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखला. कुणीतरी या घटनेची माहिती अथनी पोलिसांना दिल्यावर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अथनी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी मयत सुजाता पवार हिची आई लीलावती यांच्याकडून घेतली असता तिने पोलिसांना सांगितले की मयत सुजाताबरोबर गावातील कुमार कल्लप्पा हवालदाराचे प्रेम संबंध असून तो आपल्या मुलीला कायम त्रास देत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमार हवालदार याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने नाही होय करत आपला गुन्हा कबूल केला. सुजाता हिच्यावर आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले. या संबंधातून तिच्या नावे असणारी तिची प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यास सुजाता नकार देत होती. त्यामुळे शेतात तिच्याबरोबर शरीर सुख घेतल्यावर तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची फिर्याद मयत सुजाता पवार हिची आई लीलावती भीमाप्पा हुगार यांच्याकडून घेतली. त्यानुसार सुजाता तेजू पवार वय 34 खून प्रकरणी तिचा प्रियकर कुमार कल्लप्पा हवालदार वय 40 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.